Hello. Hello. I'm audible. Hello. Yes, ma'am. आवाज येतोय का माझा? हा येतोय मॅडम. Hello. हा मॅडम येतोय आवाज. Okay. Okay. Good morning, everyone. And we have stopped our restriction enzyme. One point was there, and which was remained to explain for you. So we will start from that point, and then today we will start the new point. Okay. As we are very familiar with the restriction enzymes, their types, their restriction activity, then examples of a restriction enzymes. Let us discuss only 2 points regarding the restriction enzymes. Okay. आपण सगळं नोमेनक्लेचर वगैरे स्टडी केला. एक दोन टर्म्स आहेत की जे रेस्ट्रिक्शन एन्झाईमला रिलेट करून वापरले जातात. तर त्यातली एक टर्म आहे आयसोस्किझोमर्स. आता हे झुलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यू घेऊ नका, कारण स्किझोगोनी किंवा स्किझोमर्स वगैरे आपण म्हणतो, ज्या मल्टिपल फिशन वगैरे होते तर त्या ऑर्गॅनिझम मध्ये, किंवा मलेरियाचा जो पॅरासाइट आहे आपला प्लाझ्मोडियम, तर त्याच्या सुद्धा लाईफ सायकल मध्ये ज्या वेळेला तो सेक्शुअल मेकॅनिझमनं रिप्रोड्यूस होतो, तर त्याच्यातली एक स्टेज आहे, तर तिथं सुद्धा हे नाव येतंय. पण तिथं आणि हे रिलेट करू नका. तर आयसोस्किझोमर्स आणि निओस्किझोमर्स ह्या दोन टर्म्स आपण कधी यूज करणार. तर आयसोस्किझोमर, आयसो दॅट इज अ सेम. ओके. मग असे काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आहेत की ज्यांची रिकॉग्निशन साईट आणि रेस्ट्रिक्शन साईट एकच आहे. आता हे टर्म इथं कन्फ्यूज करू नका. टाइप 1, टाइप 2, टाइप 3 आपल्याला माहिती आहे की टाइप 1 25 बेस पेअर अवे कट करतील, टाइप 2 जिथं रिकॉग्निशन साईट आहे तिथंच ते कट करतील, आणि टाइप 3 एन्झाईम जे काय ते 1000 बेस पेअर अवे कट करतील. ओके. आता हे जे काही टाइप्स आहेत, हे टाइप्स आणि इथं हे मिक्सअप करू देऊ नका. तर ह्या ज्या काही दोन टर्म्स आहेत, आयसोस्किझोमर्स आणि निओस्किझोमर्स, आपण काय डिस्कस केलं की 1000 पेक्षा जास्त रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स आतापर्यंत डिस्कवर केल्यात. आणि त्यामुळे जर ज्या ऑर्गॅनिझम मधला मी रेस्ट्रिक्शन एन्झाईम फर्स्ट आयसोलेट केलाय त्याला मी ऑब्विसली 1 म्हणणार आहे, रोमन 1. ओके. जर मी त्याच ऑर्गॅनिझम मधला जर सेकंड एन्झाईम डिस्कवर केला की त्याची प्रॉपर्टी वेगळीच आहे, त्याची क्लिवेज साईट वेगळीच आहे, मला जे एंड्स तयार होतील ते सुद्धा वेगळेच आहेत, मग त्यावेळेला सुद्धा मी त्याला 2 नाव देणार आहे, कारण तो सेकंड टाइम डिस्कवर झालाय. लाईक दॅट. ओके. अकॉर्डिंग टू नोमेनक्लेचर वी नो दॅट. बट देर आर सर्टन रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स विच आर आयसोलेटेड फ्रॉम द डिफरंट सेल. ओके. काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम अशा आहेत की जे वेगळ्या वेगळ्या बॅक्टेरियामधून आयसोलेट केल्यात, तरी सुद्धा त्यांची रिकॉग्निशन साईट जी काय असेल आणि रेस्ट्रिक्शन साईट असेल तर त्या सेमच असतात. ओके. हा पॉइंट समजते का बघा. हा रेस्ट्रिक्शन एन्झाईम्स जे आता मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तरी थाउजंड्स पेक्षा जास्त आहेत. म्हणजे तुम्हाला जसा पाहिजे तसा, किंवा जसं तुम्हाला कटिंग पाहिजे, जिथं ज्या सिक्वेन्सला ऍक्ट होणारे रेस्ट्रिक्शन एन्झाईम पाहिजे, ओके, तुम्ही डिस्कवर करू शकता की ते रेस्ट्रिक्शन एन्झाईम अवेलेबल आहे का. पण हे जे काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम डिस्कवर झाल्यात, तर त्यातले काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम जे काय आहेत तर ते सिमिलर प्रॉपर्टी दाखवतात. सिमिलर प्रॉपर्टी इन द सेन्स, आपल्याला एक माहिती आहे रेस्ट्रिक्शन एन्झाईमची रिकॉग्निशन साईट एक आहे आणि रेस्ट्रिक्शन साईट एक आहे. रिकॉग्निशन साईट की जे रिकॉग्नाइज करतील तो सिक्वेन्स, जो डीएनए तुम्हाला तोडायचा आहे तो स्कॅन करेल, तो सिक्वेन्स कुठं आहे ते शोधून काढेल, आणि रेस्ट्रिक्शन साईट जी काय आहे की ऍक्च्युली तिथं तो कट करणार आहे. So these are the two activities, that is recognition site and the restriction site, and that are that are the characteristics of the restriction enzyme. But there are certain restriction enzymes which are having the which are having the same recognition site and the same restriction site. Okay. काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम अशा आहेत की ज्याची रिकॉग्निशन साईट एकच आहे आणि कट केल्यानंतर जे एंड तयार होतात, कोहेसिव्ह एंड किंवा ब्लंट एंड, तर ते सुद्धा एकसारखेच तयार होणार आहेत. ओके. ऋतुजा, तू कॉड घालून जर ऐकत असेल तर कॉड काढ आणि परत घाल. तिथं घातल्यानंतर कनेक्ट टू ऑडिओ म्हणते. आता एक मिनिट, तिला चॅट मधूनच सांगायला पाहिजे. एक मिनिट.
मग आता रेस्ट्रिक्शन एन्झाईम जे काय आहेत त्याच्यामध्ये दोन टर्म्स आपण सहसा यूज केल्या जातात की ज्या एकसारख्या वाटतात टर्म्स पण थोडंसं स्लाइट डिफरन्स आहे. ओके. आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एन्झाईम रिकॉग्नाइज करतात, ज्या ठिकाणी कट करतात, दॅट इज कॉल्ड एज अ पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस. ओके. आता पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स म्हणजे काय ते माहिती आहे. Again, when the restriction enzyme will recognize the palindromic sequences, then it will cut at one point, and that is the restriction site. And once that restriction enzyme will cut at that particular point, you will get the types of a fragment. Either that may be the cohesive end or the blunt end, right? Now, there are certain enzymes which are having the similar recognition site and the similar restriction site. And so therefore, whenever you want to cleave the DNA fragment with the help of the enzyme, that will produce the same type of a end. आता ही जी काही स्लाइड लावला तर त्याच्यामध्ये खाली ज्या दोन रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या साईड दाखवल्यात दॅट इज HIND3 अँड HSU1. ओके. ऑब्विसली नावातून आपण आयडेंटिफाय करू शकतो की HIND3 हा जो काय आहे हा वेगळ्या बॅक्टेरियामधून आयसोलेट केलेला आहे आणि HSU1 हा जो काही रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे दॅट इज आयसोलेटेड फ्रॉम अदर ऑर्गॅनिझम. ओके. But if you will observe the recognition site of that enzyme, okay, AAGCCT, wait. ऋतुजाचा कॉन्टॅक्ट असेल तर तिला जरा सांगा, तिला आवाजाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. हा मग इथं हे जे सिक्वेन्स जर तुम्ही आयडेंटिफाय केला तर सिक्वेन्स सेमच आहेत AAGCTT. ओके. मग आता माहिती आहे पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स म्हणजे त्यांचे कॉम्प्लिमेंटरी जो स्ट्रँड असेल त्याच्यावरती सुद्धा ती मिरर इमेज असेल त्या सिक्वेन्सची. 5' to 3' आणि 3' to 5' हा जो सिक्वेन्स असेल दॅट विल बी द मिरर इमेज ऑफ इच अदर अँड दॅट इज कॉल्ड एज अ पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस. ओके. वेन यू विल ऑब्झर्व दिस पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सेस ऑफ द HIND3, हा ज्या ठिकाणी HIND3 एन्झाईम कट करणार आहे त्याचा जर पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स किंवा त्याची रिकॉग्निशन साईट बघितला तर तो सिक्वेन्स HSU1 चा जो पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे दॅट इज एक्झॅक्टली मॅचिंग, आयडेंटिकल आहे. हा आयडेंटिकल आहे, सिमिलर म्हणत नाही मी, दॅट इज एक्झॅक्टली इक्वल. AAGCTT जसं HIND3 चा रिकॉग्निशन साईट आहे AAGCTT, the similar type of a recognition site will be for HSU1. Okay. It is not a coincidence, but definitely it works for certain enzymes. Okay. त्यामुळे HIND3 आणि HSU1 ची जी काही रिकॉग्निशन साईट आहे ती रिकॉग्निशन साईट सेमच आहे. ओके. आणि अजून काय की ज्या ठिकाणी HIND3 कट करणार आहे तर HSU1 सुद्धा त्याच ठिकाणी कट करणार आहे. मग मला सांगा HIND3 जर कोहेसिव्ह एंड तयार करत असेल तर HSU1 कुठल्या टाईपचे एंड तयार करेल? एनी आयडिया? HIND3 जर कोहेसिव्ह एंड्स तयार करत असेल तर HSU1 हा जो रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहे कुठल्या टाईपचे एंड्स तयार करेल किंवा कुठल्या टाईपच्या फ्रॅगमेंट तयार होतील? कोहेसिव्हच होतील ना. हा एनी आयडिया? ऋतुजा आवाज येतो का? ऋतुजा ऋतुजा ऋतुजाचा हे दिसत नाही. आहे की जॉईन. जॉईन आहे, तिला आवाज ऐकू येत नाहीये. ऑडिओ कनेक्ट केलेलं नाही तिनं. होय ते दिसत नाही. हा तिला सांगा, त्यामुळे तिला आवाज जात नाही लेक्चरचा. तिला मेसेज केलाय मी ऑडिओ कनेक्ट कर म्हणून, कॉल काढून परत कनेक्ट करायला. तिनं बघितलं की नाही. हा मग इथं HIND3च्या ऍक्शन मुळे कोहेसिव्ह एंड्स तयार होणार, राईट? सो सिमिलर टाइप ऑफ एंड्स विल बी प्रोड्यूस फॉर द HSU1. ओके. याचा यूज काय असेल कोण सांगेल का? याचा यूज काय असेल? HIND3 ची पण रिकॉग्निशन साईट सेम आहे, HSU1 एन्झाईमची रिकॉग्निशन साईट सेमच आहे आणि त्यामुळं जर समजा आय विल ड्रॉ दिस, सपोज दिस इज युअर DNA. ओके. इन्सुलिनचा जीन मला इथं कट करायचा आहे, दिस पार्ट. हा आणि मला काय कळालं की इन्सुलिनच्या जीनच्या अपस्ट्रीम साईडला म्हणजे डाव्या साईडला हा जो काही रिजन आहे
ओके, हा जो रिजन आहे तर तिथं हा सिक्वेन्स आहे AAGCTT. आता हा सिक्वेन्स आहे की जो पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स आहे. मग डेफिनेटली पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सच्या ठिकाणी रेस्ट्रिक्शन एन्झाईम कट करतात हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे मी काय करेन की सर्च करणार आहे पहिला की AAGCTT ही कुणाची रिकॉग्निशन साईट आहे, कुणाची क्लिवेज साईट आहे. आणि फायनली मला आयडेंटिफाय काय होते की HIND3 HSU1 या दोन्ही सुद्धा एन्झाईमची रिकॉग्निशन साईट तेच आहे आणि रेस्ट्रिक्शन साईट सुद्धा तीच आहे. म्हणजे ज्या वेळेला मी HIND3 किंवा HSU1 एन्झाईम वापरणार आहे, सो डेफिनेटली दॅट एन्झाईम्स विल कट ॲट दिस पॉइंट. ओके, DNA ला या ठिकाणी कट करणार आहे तो. आणि त्यामुळे काय होते की जो जीन तुम्हाला आयसोलेट करायचा आहे दॅट विल बी इझी फॉर यू. मग याचा उपयोग काय असेल? दोन्ही सुद्धा एन्झाईमची रिकॉग्निशन साईट सेम आहे, रेस्ट्रिक्शन साईट सेम आहे. इव्हन रेस्ट्रिक्शनची ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर सुद्धा ज्या फ्रॅगमेंट्स तयार होतात त्या फ्रॅगमेंट्सचे एंड सुद्धा सेमच आहेत. कारण मी काय म्हटलं परवा की ज्या वेळेला सिक्वेन्स आपण रिप्रेझेंट करतो आणि त्या सिक्वेन्स वरती ॲरो दाखवतो आपण, तो ॲरो काय इंडिकेट करतोय? दॅट इज अ साईट फॉर द रेस्ट्रिक्शन ऍक्टिव्हिटी. त्या ठिकाणी तो कट करणार आहे. ओके, त्यामुळं वरचा जो फ्रॅगमेंट असेल त्या ठिकाणी इथं कट मारला जाईल आणि खालचा जो फ्रॅगमेंट असेल त्या ठिकाणी इथं कट केला जाईल तो फ्रॅगमेंट. ओके, मग याचा यूज काय असेल? HIND3 HSU1 एन्झाईमचा. दोघांची सुद्धा रिकॉग्निशन साईट सेम आहे, रेस्ट्रिक्शन साईट सेम आहे. एनी आयडिया? Which enzyme you will use to cut the DNA? To cut the gene? Which enzyme you will use? No doubt, two enzymes are having same recognition site, same restriction site. Even after activity of that enzyme, you will get the same type of ends. Which enzyme you will use? Suppose you are carrying out the experiment in which you are isolating the gene of insulin. Any idea? ह्यापैकी 2? Yes, only two. रि- कुठे enzyme use कराल? साईट तर सेमच आहे मग. Yes, site is same, activity is same, the fragment generated will be the same. मग दोन्ही? दोन्ही यूज करणार नाहीये, ते परवडणार नाही आपल्याला. कुठलं तरी एकच एन्झाईम यूज करायचं. हा, त्यांची कॉस्टली असते. HIND3. याचा कुठं उपयोग होईल? आयसोस्किझोम असताना काय म्हटलं? आयसो दॅट इज अ सेम. हा, आयसोस्केम, स्किझोमर्स, हा, सेम टाईपचे कट्स तयार होतील आपले after the activity of that enzymes. HIND3 HSU1, these are isoschizomers. Isoschizomers, these are the restriction enzymes which are having the same recognition site and the same restriction site. हा, कुठलं वापरायचं? कॉमन सेन्स. काय यूज असेल या एन्झाईमचा? इमॅजिन करा तुम्ही एक्सपेरिमेंट कॅरी करायला लागलाय आणि त्या एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला HIND3 वापरायचा आहे कारण तुम्हाला तो फॅमिलियर आहे HIND3. हा, मग त्या DNA मध्ये जो सिक्वेन्स होता मगाशी म्हटलं AAGCTT, या सिक्वेन्सच्या ठिकाणी तो कट करणार आणि आपल्याला फ्रॅगमेंट जनरेट होतील. आपला जीन कट होईल त्या DNA मधून. मग आता तुम्ही HIND3 ची रिक्वायरमेंट आहे तुम्हाला, त्यामुळे तुम्ही HIND3 ला मार्केटमध्ये सर्च करणार, तुम्ही तो मिळवणार. ओके, समजा जर HIND3चं जी काही तुमची डिमांड आहे, हा, ती HIND3 जर मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर मला एन्झाईम ऑब्विसली त्याच्यासारखी ऍक्टिव्हिटी असणारा, त्याच्यासारखे एंड्स तयार करणारा आणि त्याच्यासारखेच पॅलिंड्रोमिक सिक्वेन्सच्या ठिकाणी ऍक्ट करणारा मला एन्झाईम पाहिजे, राईट? त्यामुळं हे जे काही एकापेक्षा जास्त जे रेस्ट्रिक्शन एन्झाईम आहेत की ज्यांचे पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स जो आहेत तो एकाच टाईपचा पॅलिंड्रोमिक सिक्वेन्स रिकॉग्नाइज करतील, ऍक्टिव्हिटी सुद्धा एकाच पॉइंटला असतील आणि कट झाल्यानंतर सुद्धा ज्या फ्रॅगमेंट्स क्रिएट होतील दॅट इज ऑल्सो द सेम वन. ओके, त्यामुळे HIND3 आणि HSU1 हे जे काय आहेत दॅट आर द आयसोस्किझोमर्स. दॅट इज isoschizomers are the enzyme, restriction enzymes which are having the same recognition site and the same restriction site. Okay, recognition site आणि restriction site सेम असेल, एक्झॅक्टली आयडेंटिकल असेल, सगळे सिक्वेन्स आयडेंटिकल असेल,
कट करायची जी साईट असेल रेस्ट्रिक्शन साईट दॅट इज ऑल्सो द सेम आयडेंटिकल असेल अँड दॅट टाइप ऑफ एन्झाईम्स आर कॉल्ड एज अ आयसोस्किझोमर्स. ओके. आता वरती सुद्धा एक्झाम्पल दिले ते सुद्धा आयसोस्किझोमर्सच आहे. वरच्या आणि इकडे जर पॉइंट हा बघितला मी CGTA CG, हा दिस इज द अप्पर सिक्वेन्स वरच्या फ्रॅगमेंटचा आणि त्याची खालची जी फ्रॅगमेंट आहे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. ओके. आता एरो जे दाखवल्यात एरो सुद्धा एकाच पॉइंटला दाखवल्यात. आय एम एक्सट्रीमली सॉरी दॅट आय हॅव रिटन हिअर द डिफरंट एन्झाइम. ओके. निओस्किझोमर्स नाही आहेत हे तर आयसोस्किझोमर्सच आहेत. ओके. ह्या जे काही दोन्ही टाईपचे जे काही एन्झाइम्स मी इथं रिप्रेझेंट केल्यात दॅट आर आयसोस्किझोमर्स. ओके. कारण आयसोस्किझोमर म्हणजे आपण काय म्हटलं की रिकॉग्निशन साईट अँड द रेस्ट्रिक्शन साईट इज द सेम. त्यामुळे ज्या वेळेला मला अशा टाईप्सचे हे दिसतील अशा टाईप्सचे साईट दिसतील सिक्वेन्स सेम आहेत हा त्याची रेस्ट्रिक्शन साईट सेम आहे तर मी डेफिनेटली हा जो काही SPH1 आणि BBU1 हा जो काही रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स आहेत हे दोन किंवा HIND3 आणि HSU1 हे जे काही एन्झाइम्स आहेत दीज ऑल आर आयसोस्किझोमर्स. ओके. पण आता कसं म्हणणार आहे जसं आपण आयसोमर म्हणतो ना आयसोमर्स किंवा आयसोटोप तसं इथं HIND3 अँड HSU1 दीज आर आयसोस्किझोमर्स ऑफ इच अदर. मी असं म्हणणार नाही की HIND3, BBU1, SPH1 अँड HSU1 दीज आर आयसोस्किझोमर्स ऑफ इच अदर. नाही. HIND3 and the HSU1 these are the isoschizomeres of each other. एकमेकाचे isoschizomeres असतील. Why? Because these are having the same type of recognition site and restriction site. Similarly, when you will observe the first example on this slide, that is SPH1 and BBU1, these enzymes are also isoschizomers of each other. That is, when you will observe the recognition site, palindromic sequences of these two enzymes, these are same. Again, the arrow, when you will observe the arrow pointed at one point, that is same with the another enzyme. Okay. So the recognition site and the restriction site is one and same. So SPH1 and BBU1, these are isoschizomers of each other. Okay. Don't consider these as a neoschizomers. Okay. I will tell you what are the neoschizomers. Just now remember that what are the isoschizomers. Okay. याच्यामध्ये काय हे आहे का प्रॉब्लेम आहे का समजलं का हे? हॅलो. हा बोल. एन्झाईम कुठं यूज करायला असं विचारलं असा म्हणजे ते काही कळलं नाही कुठं म्हणजे हे बघा मी काय म्हंटल तुम्हाला मगाशी मी एक्झाम्पल विचारलेलं कणी समजा हा DNA आहे आणि या DNA मध्ये आपला जो इन्सुलिनचा जीन आहे इकडं हा ओके मग हा इन्सुलिनचा जीन तुम्हाला कट करायचा आहे या साईडचा मग तुम्हाला काय करायचंय की असे सिक्वेन्स फाइंड आउट करायचे आहेत इन्सुलिनच्या जीनच्या वरच्या साईडला ऑब्झर्व करा किंवा खाली अपस्ट्रीम किंवा डाऊनस्ट्रीम एंडला जरा सर्च करा की ऍक्च्युली तिथं सिक्वेन्स कुठल्या टाईपच्या आहेत. मग तुम्ही ते सिक्वेन्स स्टडी केल्यानंतर तुम्हाला काय कळलं की हा जो काय अपस्ट्रीम एंड आहे इकडचा त्या जीनच्या डाव्या साईडचा हा जो काही सिक्वेन्स आहे तिथं AAGCTT असा सिक्वेन्स आहे. ओके. मग डेफिनेटली मी जर असा सिक्वेन्स जर कट करणारा एन्झाईम वापरला तर इझिली तुमचा जीन त्या DNA मधून सेपरेट करता येईल तुम्हाला. आणि गेल्या वेळी काय म्हटलं जर इन्सुलिनचा जीन एवढा असेल तर मी डेफिनेटली त्याला एक्झॅक्टली त्या ठिकाणी कट करणार नाहीये कारण काही सिक्वेन्स जर कट झाले तर मग इन्सुलिन क्रिएट होणार नाहीये. ओके. आणि त्यामुळे मला काय करायचं की जो जीन आपला आहे तर त्याच्या डाव्या साईडला 20-25 बेस पेअर सोडून आणि उजव्या साईडला 20-25 बेस पेअर सोडून मला कट मारायचा आहे तिथं. ओके. त्यामुळे मला तिथून पुढे सिक्वेन्स सर्च करायचे की ऍक्च्युली असे कुठले सिक्वेन्स आहेत का की जिथं कुठल्या तरी रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटी होत्या कुठल्याही. मग तुम्हाला काय आयडेंटिफाय झालं की तिथं जे सिक्वेन्स आहे तिथं AAGCTT हा सिक्वेन्स आहे. तुम्हाला तिथे एरो वगैरे काय कळणार नाहीये तुम्हाला फक्त सिक्वेन्स दिसेल कारण हे एरो आपण रेस्ट्रिक्शन एन्झाईमच्या ऍक्टिव्हिटीसाठी रिप्रेझेंट करतो. अदरवाइज वेन यू विल राईट द सिक्वेन्सेस ऍट दॅट टाइम यू विल नॉर्मली draw the sequences from the 5' to 3' to 5'. Okay. At that point you will not keep any arrow at any sequence. Okay. This arrow is only to represent the restriction activity. ओके. मग तुम्हाला काय आयडेंटिफाय झालं की AAGCTT हा सिक्वेन्स तुम्हाला या ठिकाणी आहे. मग तुम्ही काय कराल की आपली गेल्या वेळेला मी जो टेबल दाखवलेला असा डेटा अवेलेबल आहे NCBI ची वेबसाईट जी मी आधी तुम्हाला सांगितलेलं आय विल शो यू दॅट वेबसाईट हाऊ टू सर्च लिटरेचर्स ऑन दॅट वेबसाईट बट जस्ट रिमेंबर दॅट दिस इज द नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन अँड ऑन दॅट वेबसाईट यू विल गेट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन रिलेटेड टू द जेनेटिक इंजिनिअरिंग. ओके. जीन्स जे काय आतापर्यंत डिस्कवर केलेले आहेत जिनोम जो स्टडी केलेला आहे
इव्हन आपला सुद्धा जो वॅटसन क्रिकनं जे 3D मॉडेल पुटफोर्थ केलं त्याचा सुद्धा पेपर इझिली आपल्याला तिथं अवेलेबल होतोय. ओके, मग हा सगळा डेटा तिथं आहे. मग तसं रेस्ट्रिक्शन एन्झाईमची इन्फॉर्मेशन पण तिथं आहे. यू कॅन सर्च ॲट दॅट पॉइंट ऑर सिम्पली यू कॅन गुगल आउट इट and then you will get the number of enzymes with their restriction site. हा, असे बरेच एन्झाईम्स तुम्हाला मिळतील आणि त्याची रिकॉग्निशन साईट, क्लिवेज साईट ती मिळेल. जसं आम्ही गेल्या वेळेला टेबल दाखवलेला सेम तसा. मग त्या टेबलमध्ये तुम्ही काय सर्च कराल की आपला जो सिक्वेन्स आहे AAGCTT हा सिक्वेन्स तुम्ही सर्च कराल. समजा तुम्हाला माहित नाही HIND3 किंवा HSU1 ची साईट आहे. तर तुम्ही काय कराल, सर्च कराल आणि सर्च केल्यावरती तुम्हाला काय कळलं की AAGCTT हा जो रिकॉग्निशन साईट आहे हा HIND3 एन्झाईमचा आहे, राईट. मग HIND3 एन्झाईमचा आहे, मग ऑब्व्हियसली आपण काय करणार आहे की आपल्या एक्सपेरिमेंटसाठी आपण मार्केटमधून हा विकत आणणार आहे HIND3 एन्झाईम. ओके, जसं आपण DNA फिंगरप्रिंटिंगला म्हटलेले की छोट्या वायलमध्ये जे आपण एक्सपेरिमेंट कॅरी करतो, सिमिलरली मार्केटमध्ये जे एन्झाईम्स आहेत आपल्या लॅबमध्ये जसे बॉटल्स मधून केमिकल येतात तसे हे केमिकल्स नाही आहेत. दॅट विल कम अंडर ओनली स्मॉल वायल, छोटीशी जी वायल होती इपेंड ऑफ ट्यूब त्या ट्यूब मधून हे येणार आहे अँड दॅट आर व्हेरी कॉस्टली. ओके, जसं RT-PCR म्हटलं ना, ते किट महाग आहेत म्हणून त्या टेस्ट महाग आहेत. मग तसं इथं सुद्धा हे एन्झाईम्स जे काय आहेत जेनेटिक इंजिनिअरिंग साठी जे आपण केमिकल्स यूज करतो दॅट आर स्लाइटली कॉस्टली. ओके, मग तुम्हाला काय करायचं की HIND3 एन्झाईम्स तुम्ही मार्केटमधून मागवा लागलाय पण तुम्हाला ते मिळालं नाहीये. हा, इझिली अवेलेबल नसेल मार्केटमध्ये, पण तुम्हाला तर एक्सपेरिमेंट तो करायचंच आहे. मग त्यावेळेला तुम्ही काय कराल की अल्टरनेटिव्ह शोधाल त्याला की ऍक्च्युली HIND3 सारखी ऍक्टिव्हिटी असणारा कुठला एन्झाईम आहे का की ज्याची रिकॉग्निशन साईट सुद्धा सेमच आहे AAGCTT, ज्याची रेस्ट्रिक्शन साईट सुद्धा सेमच आहे आणि त्यामुळे HIND3 वापरला काय किंवा HSU1 वापरला काय हा मॅटर करणार नाहीये की तुम्ही कुठला एन्झाईम यूज केलाय. ओके, फक्त प्रॉपर तिथं कट व्हायला पाहिजे त्या इन्सुलिनच्या जीनच्या अपस्ट्रीम साईडला. आणि त्यामुळे HIND3 जर अवेलेबल नसेल तर यू कॅन यूज दिस वन. ओके, अल्टरनेटिव्ह म्हणून तुम्ही यूज करू शकताय. एखादा एन्झाईम जर तिथं अवेलेबल नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह जो एन्झाईम असेल दॅट आय विल यूज. So at that time you will get the help of these isoschizomer. If you know who is the isoschizomer of HIND3 or if you know who is the isoschizomer of SPH1, then definitely if that enzyme is not available you can go for the alternative. Okay, समजलं का पूजा? एन्झाईम जर मॅडम मार्केटमध्ये हा बोल. आता तुम्ही सांगितलं की HIND3 ला आता HSU फर्स्ट हा अल्टरनेटिव्ह आहे, तसं प्रत्येक ह्याला म्हणजे अल्टरनेटिव्ह मिळणार का म्हणजे नाही वेगवेगळे असतात? नाही, प्रत्येकाला असणार नाही, प्रत्येकाला काही नाही असणार. असतं. हा, बऱ्यापैकी आहेत खरं, प्रत्येकाला म्हणणार नाही मी. इट इज नॉट करेक्ट बट मोस्ट ऑफ द एन्झाईम्स हा मोस्ट ऑफ द एन्झाईमला आहेत अल्टरनेटिव्ह. ऑब्व्हियसली आहेत मोस्ट ऑफ द एन्झाईमला. त्यामुळे तू आपलं काम कुठं अडणार नाहीये तिथं. एखादं एन्झाईम जर मार्केटमध्ये अवेलेबल नसेल तर यू कॅन इझिली यूज द अल्टरनेटिव्ह. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये एक्सपेरिमेंट करताना बघितलं असेल जर तुम्हाला एखादं समजा तुम्हाला HCl यूज करायचं पण HCl अवेलेबल नाही तर तुम्ही ऍसिड दुसरं वापरू शकता. त्याने जास्त काही फरक पडणार नाही तुम्हाला जर ऍसिडिक एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं असेल तर त्यावेळेला. म्हणजे आपण जेव्हा एक्सपेरिमेंट कॅरी करतो लॅबमध्ये, जर एखादं केमिकल लॅबमध्ये नसेल तर त्याला अल्टरनेटिव्ह आपण शोधतो आणि अल्टरनेटिव्ह बरेच अवेलेबल असतात. ओके, त्यामुळं इट इज पॉसिबल. ओके, पण मोस्ट ऑफ द एन्झाईम्सला रेस्ट्रिक्शन एन्झाईम्सला असे आयसोस्किझोमर्स आहेत पण सगळ्या एन्झाईमला नाही आहेत. आणि तिथं असं कुठे तुम्हाला आयसोस्किझोमर्सचा असा वेगळा ग्रुप किंवा निओस्किझोमर्सचा वेगळा ग्रुप असं मिळणार नाही. यू हॅव टू सर्च दॅट बट यू शुड नो व्हॉट इज दिस टर्म इंडिकेट. आयसोस्किझोमर्स, आयसो same type of recognition site and the same restriction site. Okay, don't consider this point which is I have indicated on this slide. इथं जो दाखवला ना, these are no neoschizomeres नाही आहेत हे. Extremely sorry for this. All these are the examples of isoschizomeres. Okay, मग आता निओस्किझोमर्स काय असतील? एनी आयडिया? निओ म्हणजे काय? निओस्किझोमर्स म्हणजे काय असतील? आता आयसो मीन्स सेम रिकॉग्निशन साइट, सेम रेस्ट्रिक्शन साइट. निओस्किझोमर्स, निओ डिफरंट हे असं. हा अपोजिट असतील मग. नाही म्हणजे एकानं पाठवून ब्लंट एंड तयार करायचं, एकानं हे का स्टिकी. नाही, यामध्ये पण दिलेलं नाही खरं तसं. कुठं? ब्लंट आणि स्टिकी दोन्ही सेमच हा दिसतात ना, म्हणजे नाही स्टिकी हे दिसतात. बघा, HIND3चे ऍक्शन झाल्यावरती कोहेसिव्ह ऐका, HIND3 एन्झाईमचे ऍक्शन झाल्यावरती कोहेसिव्ह एंड्स तयार होतात, राईट. द सिमिलर टाइप ऑफ एंड्स विल बी प्रोड्यूस विथ द HSU1. ते एक्झॅक्टली आयसोस्किझोमर्स असतील. सिमिलर टाइप ऑफ एंड्स आफ्टर रेस्ट्रिक्शन डायजेशन
सिमिलर नॉट आयडेंटिकल, हा सिमिलर नाही म्हणणार, आयडेंटिकल पॅलिनॉमिक सिक्वेन्सेस, that is identical recognition site, identical restriction site, and the identical ends of that fragments will be generated. त्याला आयसोस्किझोमर्स म्हणणार. निओ म्हणजे काय असेल? आयसो मीन्स सेम म्हटलं. निओ look at this slide. XMA1 and SMA1. ओके, या स्लाइड वरती ऑलरेडी दिले त्यामुळे हा निओ स्किझोमर निओ नवीन नवीन एंड्स तयार होतील तुमची इथं. आता SMA1 and XMA1 हे जे काही दोन एन्झाईम्स आहेत, जर आपण हे ऑब्झर्व केले, हे ॲरो आता कन्सिडर करू नका. जे ॲरो किंवा ज्या लाईन्स ओढलेल्या आहेत त्या सिक्वेन्स मध्ये किंवा सिक्वेन्सच्या साईडनं, त्या ॲरोकडे न बघता ते सिक्वेन्स बघा. CCCGGG. ओके, हा सिक्वेन्स कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स ऑब्वियसली दॅट विल बी द कॉम्प्लिमेंटरी. हा जो सिक्वेन्स आहे SMA1 चा हा रिकॉग्निशन साईट आहे आणि लेफ्ट साइडचा हा जो सिक्वेन्स आहे दॅट इज फॉर XMA1. CCCGGG सेमच आहेत ना सिक्वेन्स, पण जिथं मी ॲरो दाखवलेला आहे, ओके, किंवा जिथं लाईन मारलेली आहे ही, किंवा इथं ही जी लाईन मारल्या, व्हॉट दॅट इंडिकेट रिकॉग्निशन साईट किंवा रेस्ट्रिक्शन जी काही साईट आहे ती साईट वेगळी वेगळी आहे. म्हणजे कट करताना XMA1 इथं कट मारेल या साईडला, CC आणि हा सी. तिसरा जो काही सायटोसिन आहे, दुसऱ्या आणि तिसऱ्या सायटोसिन मध्ये हा इथं मध्ये ब्रेक करणार आहे त्याला, राईट. आणि जर SMA1 चं बघितलं तर तो कट करताना कुठं कट करेल? इथं कट करेल, या फॉर्म इथं. GGG आफ्टर दिस 3G ट्राय न्यूक्लियोटाइड नंतर हा इथं कट मारेल. याचा अर्थ काय आहे की जरी ह्यांची पॅलिनॉमिक सिक्वेन्सेस सेमच असतील तरी सुद्धा रिकॉग्निशन साईट सुद्धा सेम आहे, पण ऍक्च्युली ज्या वेळेला कट करतील त्यावेळेला जे रेस्ट्रिक्शन साईट असेल ती रेस्ट्रिक्शन साईट वेगळी आहे. ओके, त्यामुळे मला सांगा, जर XMA1 हा जो एन्झाईम आहे त्याच्या ऍक्टिव्हिटी नंतर आपल्याला तिथं कुठले एंड्स मिळतील, आणि SMA1 एन्झाईमची ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर तिथं मला कुठल्या टाइप्सचे एंड्स मिळतील? सेम रिकॉग्निशन सिक्वेन्स और द सेम रिकॉग्निशन साइट बट क्लिवेज ऍट द डिफरंट साइट. रेस्ट्रिक्शन साइट वेगळी आहे, त्यामुळे जरी आपल्याला त्या चार्ट वरून जर दिसलं की यांच्या रिकॉग्निशन साइट सेम आहेत, पण आपल्याला त्या चार्ट मध्ये पुढे सुद्धा स्टडी करायला पाहिजे की त्यांची रिकॉग्निशन साइट जरी सेम असेल तरी सुद्धा रेस्ट्रिक्शन साइट सेम आहे का, विच टाइप ऑफ एंड्स दॅट एन्झाईम विल प्रोड्यूस. ओके, जसं इकडं मगाशी आपण बघितलं की आयसोस्किझोमर्स मध्ये हे ॲरो इंडिकेट काय करतात की रिकॉग्निशन साइट रेस्ट्रिक्शन साइट सेमच आहे. त्यामुळे त्या टेबलमध्ये ऑब्विसली आपल्याला ते आयडेंटिफाय होईल. तसं निओस्किझोमर्सचे काय असतील, निओस्किझोमर्सचे सुद्धा पॅलिनॉमिक सिक्वेन्स सेम असतील, रिकॉग्निशन सिक्वेन्स त्याचे सेम असतील, रिकॉग्निशन साइट सेम असेल, पण ज्या पॉइंटला ते कट करणार आहेत, ओके, दॅट इज अ रेस्ट्रिक्शन पॉइंट, ते रेस्ट्रिक्शन पॉइंट वेगळा असेल. आणि त्यामुळे रेस्ट्रिक्शन डायजेशन झाल्यावरती किंवा आफ्टर ऍक्शन ऑफ अ रेस्ट्रिक्शन एन्झाईम what type of ends they will produce, that will be the totally different. Okay, XMA1 न जे ends produce होतील ते ends वेगळे असतील आणि SMA1 न जे ends produce होतील ते ends वेगळे असतील. ओके, SMA1 ची जर ऍक्शन झाल्यावरती मला कुठल्या टाइपचे एंड्स क्रिएट होतील तिथं त्या पॉइंटला? SMA second enzyme from the right side. कुठल्या टाइपचे एंड्स मिळतील? समजा मी तो जो काय ॲरो आहे तो ॲरो मी जर असं दाखवलं तर, मी ॲरो इथं दाखवला तर असा या पॉइंटला, इथं मी जर असा ॲरो दाखवला तर ह्या पॉइंटला GGGCCC दिस वन. ब्लंट एंड. येस ऑब्विसली. आणि जर हा ॲरो इथं दाखवला तर स्टिकी येणार. ॲरो मी फक्त एका फ्रॅगमेंट वरती दाखवलाय. इट डझंट मॅटर इट शुड बी द 2 arrows ऑन द 2 फ्रॅगमेंट.
ओके, असं नाहीये. 2 स्टँडवर कट मारत असेल तर दोन्ही स्टँडला दाखवणार मी. पण एका स्टँडला जर कट मारत असेल तर एका स्टँडवरती दाखवणार आहे मी. ऑब्व्हियसली SMA1 जो राइट साइडचा एन्झाइम आहे, ओके, तर तिथं ब्लंट एंड क्रिएट होतील. म्हणजे माझी जी फ्रॅगमेंट तयार होणार आहे, तर एका फ्रॅगमेंटकडे CCC हा जाईल, ओके. त्याच्याकडे कॉम्प्लिमेंटरी जे काय असेल तो G इकडं, आणि दुसरी जी फ्रॅगमेंट असेल ती तिच्यापासून सेपरेट होईल. दॅट विल बी द मिरर इमेज ऑफ द fragment from the left end. Okay, this is the same. हे असे एंड्स क्रिएट होतील. ओके, हे ब्लंट एंड झाला. पण इथं ऍक्शन दाखवताना काय दाखवलं की XMA1 कट करताना जर इथं फक्त एरो असेल तर यानं माझी फ्रॅगमेंट कशी क्रिएट होईल, CC. ओके, हा CC आणि त्याच्या खालची जी काय आहे G. आता कट मारलाय, वरती कट मारलाय त्यानं, त्यामुळं ही जी काय फ्रॅगमेंट आहे आपली खालची त्याला जोडून येणार आहे G दिस वन. आणि ही जी काय फ्रॅगमेंट आहे आपली CGG ती वेगळी राहणार आहे. ओके, आय विल राईट हिअर CGG. कळते का? ही जी फ्रॅगमेंट आहे CCGG जोडून आलं कारण इथं कट मारलाय त्यानं, आणि त्यामुळे ह्याला जोडून हा फ्रॅगमेंट येणार आहे. ही जी काय आहे ती प्रोट्रुडिंग आउटलेट इथं क्रिएट झाला, दिस वन. आणि आपल्याला माहिती आहे जे प्रोट्रुडिंग आउटलेट तयार होतात, जे एंड्स तयार होतात, स्टिकी एंड्स जे तयार होतात, एकतर ते स्टिकी एंड्स असतील किंवा कोहेसिव्ह एंड्स असतील. ओके, त्यामुळे XMA ची ऍक्शन झाल्यावरती मला कोहेसिव्ह एंड्स तयार होतील आणि SMA1 ची ऍक्शन झाल्यावरती मला ब्लंट एंड्स मिळतील. ओके, लुक आउट दिस फ्रॅगमेंट. ओके, टोटली पॅलेंडॉमिक सिक्वेन्स सेमच आहे, पण रेस्ट्रिक्शनची ऍक्टिव्हिटी झाल्यावरती मला फ्रॅगमेंट ज्या मिळणार आहेत त्या फ्रॅगमेंट टोटली वेगळ्या असतील. कळते का? सो दिस इज द निओस्किझोमर. ओके, एनी प्रॉब्लेम? हा, एनी प्रॉब्लेम? हे दोन टर्म्स आपल्याला फक्त हे करायचे होते आज. श्रेया, पूजा, स्टील ऋतुजा इज जॉइनिंग. हा, हे दोन टर्म्स फक्त आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. व्हॉट आर आयसोस्किझोमर्स, व्हॉट आर निओस्किझोमर्स. ओके, and this complete your point, that is restriction enzymes. We have studied in detail about the restriction enzymes, about their classification, about their nomenclature, about their types, what is their main basics of that restriction enzyme, at which point they will act. Again, we have already studied in detail about type 2 enzymes. And just remember what are isoschizomers and what are neoschizomers. Okay, the enzymes which is having the same recognition site and the same restriction site, that will come under isoschizomers, and the enzymes which are having the same recognition site but the different restriction site, that will come under neoschizomers. Just try to remember one example of each point or the each type, that is isoschizomer, neoschizomer, and just remember one example of type 1, type 2 and type 3 enzymes. Okay, आता मेन याचा उद्देश आपल्याला एक माहित आहे की रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स मी कुठे यूज करणार आहे, की ज्या वेळेला मला एखादा जीन आयसोलेट करायचा आहे DNA मधला, तर त्यावेळेला मी तो एन्झाइम तिथे यूज करणार. ओके, स्पेसिफिकली हे मेन त्याचं ऍप्लिकेशन झालं रेस्ट्रिक्शन एन्झाइमचं. DNA फिंगरप्रिंटिंग मध्ये पण आपण म्हटलं की ज्या वेळेला DNA आपण एक्स्ट्रॅक्ट करतो त्या सॅम्पल मधला, तर तो DNA एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर त्याला छोट्या फ्रॅगमेंट्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे इन ऑर्डर टू स्टडी फर्दर. त्यामुळे त्यावेळेला सुद्धा मला प्रॉपर साईटला कट करायचं आहे, त्यावेळेला मी रेस्ट्रिक्शन एन्झाइम्स तिथं सुद्धा यूज करणार आहे. ओके, सो देर आर मल्टिपल यूज बट द सेम फंडामेंटल, दॅट इज इन ऑर्डर टू कट द DNA इंटू द स्मॉल फ्रॅगमेंट्स. ओके, बऱ्याच वेळेला जसं आपण म्हटलं ना की मॅपचा यूज काय असतो, की ज्या वेळेला आपल्याला एखादं लोकेशन फाइंड आउट करायचंय, ट्रेस करायचंय, त्यावेळेला एक पर्टिक्युलर पॉईंट असेल, तो पॉईंट आपण एक इंडिकेटर म्हणून कन्सिडर करणार आणि त्याच्याशी रिलेटेड जे दुसरे पॉईंट असतील ते फाइंड आउट करणार मॅपवर. ओके, सो सिमिलरली आपला जो जिनोम आहे, okay, I'm not telling the gene or the DNA or the chromosome, I am telling the genome, that is entire constitution of the entire genetic constitution of the organism.
So what is the genome which is present in our body? You have to determine how many genes are present. हा genes किती आहेत आपल्या बॉडीमध्ये. हे जे काही 46 क्रोमोझोम आहेत त्या 46 क्रोमोझोम मध्ये ऍक्च्युली डीएनए ची लेंथ काय आहे, किती जीन्स आहेत, प्रत्येक जीन मध्ये डिस्टन्स काय आहे, कुठला जीन कुठल्या क्रोमोझोम वरती डिपेंडंट आहे, कुठला जीन कुठल्या क्रोमोझोम वरती लोकेटेड आहे. हे जे काही लोकेशन आहे, कारण जसं म्हणतो ना आपण जीन एडिटिंग करायला किंवा जर समजा जीन थेरपी करायची असेल, एखादा जीन डॅमेज झाला असेल तर तो डॅमेज झालेला जीन आपण काढू शकतो आणि त्याला रिप्लेस करू शकतो नवीन जीन की जो फंक्शनल असेल. हा, इट इज ऑलवेज द टेक्निक हॅज ऑलरेडी carrying out to replace the damaged DNA with the functional DNA. आणि त्यामुळं डीएनए ला जर कुठे हॅम्पर झाला असेल, त्याचा इफेक्ट जर बॉडीवरती होत असेल, त्याच्यामुळे कुठला जेनेटिक डिसीज जर आपल्याला झाला असेल, तर तो जीन आपण काढून तिथं नवीन जीन आपण रिप्लेस करू शकतो. मग त्यावेळेला आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की ज्या वेळेला मला तो जीन कट करायचा आहे तर डेफिनेटली आय विल यूज द रेस्ट्रिक्शन एन्झाईम. वाय? बिकॉज दे आर व्हेरी स्पेसिफिक एंडलाच ते कट करतात आणि त्यामुळे मी रेस्ट्रिक्शन एन्झाईमला प्रेफरन्स देणार आहे. ओके, त्याच्यानंतर क्लोनिंग ज्या वेळेला केलं जातं, ओके, ज्या वेळेला मला एखादा जीन एखाद्या ऑर्गॅनिझम मधून काढून दुसऱ्या ऑर्गॅनिझम मध्ये ट्रान्सफर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, यू वॉन्ट टू आयसोलेट द इन्सुलिन जीन फ्रॉम अवर बॉडी अँड यू हॅव टू ट्रान्सफर दॅट जीन इन टू द बॅक्टेरिया. Or if you want to isolate the gene, melanin gene from our body and you have to transfer that gene into the plant. Okay, it is possible. त्यामुळे एखाद्या ऑर्गॅनिझम मधला जेनेटिकली डिसिमिलर असतील, त्याचे फायलम वेगळे असतील, तरी सुद्धा आपण त्या ऑर्गॅनिझम मधले जीन काढून एकमेकांमध्ये घालू शकतो. ओके, मग त्यासाठी सुद्धा मला ज्या ज्या वेळेला कटिंग करावं लागेल डीएनए ला त्या वेळेला मी रेस्ट्रिक्शन एन्झाईम यूज करेन. ओके, so this will complete your restriction enzyme point. Unit 3 and the point 1. Unit 3 मधला हा पहिला पॉइंट आपला संपला. इथं याच्यात काही प्रॉब्लेम असेल इथं चॅटच्या ह्याच्यामध्ये टाका. जर हॅलो, बोल. आता त्या आपल्या बॅक्टेरिया डिफरंट असतात त्याने. अटेंडन्स लिंक पाठवलं काय आणि जर कट झाला तर परत जॉईन करा 5 मिनिटासाठी. जर कोणाच्या हे प्रॉब्लेम असेल तर परत आपण हे करू. हा बोल. हा बोल. बॅक्टेरिया डिफरंट, पण हे आपलं रेकग्निशन आणि कुठे गेलं ते क्लिवेजचं. Restrictions आहे. हा, बॅक्टेरिया काय म्हटलीस पूजा? बॅक्टेरिया डिफरंट, हा, पण हे रेस्ट्रिक्शन आणि क्लिवेजचं सेमच त्यांच्या ऍक्टिव्हिटी. डझंट मॅटर सोर्स डझंट मॅटर. त्या डिफरंट बॅक्टेरिया मध्ये नाही दुसऱ्या